चला हा क्वेश्चन बघा, पेपरला 3 वेळेस आला, राज्यसेवा 2015, सोलापूर 2019 भरतीला, आणि त्याच्यानंतर आता पुणे कारागृहाला पण आला. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, दोघात मिळून एक भाताचे भांडे, दोघात मिळून एक भाताचं, तिघात मिळून एक डाळीचं, तिघात मिळून एक डाळीचं, नंतर पाचात मिळून एक भाजीचं, पाचात मिळून एक भाजीचं, नंतर 6 जणात मिळून एक श्रीखंडाचं, 6 जणात मिळून एक श्रीखंडाचं. याप्रमाणे 108 भांडे मागवले. किती भांडे मागवले? 108 भांड्यांची संख्या. ठीक आहे. तर यामुळे कोणताही पदार्थ जास्त आला नाही, कमी पडला नाही. तर एकूण कुटुंबीय किती जण जेवणाला होते असं विचारलंय. मग 2, 3, 5, 6 यांचा लसावी किती? 2, 3, 6चा लसावी किती? 6 आणि 5, 6 पंचे किती? 30. यांचा लसावी येणार 30. एलसीएम काढला. 30 ला 2 नी भागलं किती येणार? 15. 30 ला 3 नी भागलं किती येणार? 10. 30 ला 5 नी भागलं किती येणार? 6. आणि 30 ला 6 नी भागलं तर किती येणार? 5. म्हणजे याच्यामध्ये टोटल जर गेली तर 15 आणि 5 20, 20 आणि 10 30, 30 आणि 6 36. म्हणजे जर 30 लोक असले तर भांडे किती लागणार आहे? 30 पर्सन असले तर भांडे लागतील 36. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता, 30 पर्सन बरोबर 36 भांडे. भांड्यांच्या खाली भांडे, तुमच्याकडे टोटल भांडे दिले, किती भांडे? 108. मग भांड्यांच्या खाली भांडे मांडले 108, तर इकडे येणार x. तिरकस गुणाकार करून करा किंवा इथे डायरेक्ट मल्टिप्लाय केलं, 36च्या पटीत 108 कितीने? 3 नी. इकडे पण 3 नी गुणणार, 30 त्रिक किती? 90. म्हणजे जेव्हा 108 भांडे वापराल तेव्हा 90 लोक असतील. 90. क्वेश्चन कळला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.